श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे मोक्षदा एकादशी कधी आहे, जाणून घेऊया तारीख, मुहूर्त, शुभ योग, पूजा विधी आणि महत्व. मोक्षदा एकादशी व्रत साधारणपणे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येते. हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे. दर महिन्याला 2 एकादशी व्रते केली जातात. पहिली कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाते. यावर्षी मोक्षदा एकादशी 11 डिसेंबरला आहे. असे मानले जाते की जी एकादशी व्रत करतात ते पापांपासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धाममध्ये जातात. मोक्षदा एकादशीला गीता जयंती ही साजरी केली जाते. हिंदू धर्मात एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. जाणून घ्या एकादशी व्रताची सुरुवात एकादशी तिथीच्या सुरुवातीपासून होते का? मोक्षदा एकादशीचे मुहूर्त. मोक्षदा एकादशी तिथी 11 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3:42 सुरू होईल आणि 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 1:09 संपेल. उदया तिथीनुसार 11 डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल. मोक्षदा एकादशीचे पूजन मुहूर्त. उन्नती सकाळी 7:03 ते रात्री 8:21. अमृत सर्वोत्तम सकाळी 8:21 ते रात्री 9:38. लाभ उन्नती दुपारी 4:07 ते संध्याकाळी 5:24. मोक्षदा एकादशी व्रत पारण वेळ. मोक्षदा एकादशी व्रत पारणा 12 डिसेंबर 2024 गुरुवारी रोजी साजरा केला जाईल. मोक्षदा एकादशी व्रत पारणाची वेळ सकाळी 7:04 ते 9:08 अशी असेल. पारण तिथीच्या दिवशी द्वादशीची शेवटची वेळ रात्री 10:20 असेल. मोक्षदा एकादशीची पूजा विधी. घर स्वच्छ करा. रोजचे काम उरकून पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करा. पिवळ्या रंगाचे कपडे घाला. आता सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर पंचोपचार करून विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करावी. यावेळी भगवान विष्णूला पिवळी फुले, फळे, पिवळे वस्त्र, हळद, नारळ इत्यादी अर्पण करा. पूजेच्या वेळी विष्णू चालीसाचं पठण करा. त्याच वेळी पूजेच्या शेवटी आरती करा. दिवसभर उपवास ठेवा. त्याचबरोबर संध्याकाळी आरती केल्यानंतर क्षमा प्रार्थना करावी. या दिवशी फराळ करावा. पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. मोक्षदा एकादशी पौराणिक कथा. पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी करा मोक्षदा एकादशीचे व्रत. पौराणिक कथेनुसार एकदा वैखानस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात खूप यातना सहन करत आहेत. सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलावून या स्वप्नाचा अर्थ विचारला. मग पुरोहितांनी राजाला या समस्येच्या निराकरणासाठी पर्वत मुनींकडे जाण्याची सल्ला दिली. जेव्हा राजा पर्वत मुनी ऋषींकडे गेला आणि त्यांना त्याचा अर्थ आणि उपाय विचारला, तेव्हा ऋषींनी काही काळ डोळे बंद केले. त्यानंतर ऋषींनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे त्यांना नरकात यातना सहन कराव्या लागतात. राजाने ऋषींना आपल्या पूर्वजांना छळातून मुक्त करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की मोक्षदा एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांच्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल. यानंतर राजाने पत्नी, मुले आणि नातेवाईकांसह मोठ्या भक्तिभावाने हे व्रत पाळले. यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना आपल्या पितरांना मोक्ष दिला. अशा प्रकारे मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा व पूजा विधी. श्री स्वामी समर्थ.